नमस्कार आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। या व्हिडिओमध्ये रोजच्या कामांसोबतच मी दिवाळीची तयारी कशी करत आहे, जसं फराळ म्हणजेच 3 किलोच्या चकल्या, 2 किलोचे रवा पिठीचे लाडू आणि 2 किलोची शेव, सोबतच रांगोळी, रोजच्या दिवसांची करावयाची पूजा, हे सगळं मी कसं करते आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर चला मेन व्हिडिओला सुरुवात करूया। स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये। मी सुवर्णा आहे आणि हे दिवाळीचे दिवस आहेत। दिवाळीच्या दिवसांची थोडी थोडी तयारी कशी सुरू आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। सर्वात पहिले तर मी जवळजवळ 8 पावशेर गहू हे वलवले होते, म्हणजे गहू पाण्यात टाकले, त्यांना धुतले आणि त्यांना रात्रभर असं दाबून ठेवले कपड्यामध्ये, त्यांना वाळत घातले। त्याचबरोबर 3 दिवसापासून जे मी तांदूळ भिजवलेले होते त्यांनाही वाळत घातलेले होते, ते छानपैकी सुकले आहेत आणि त्यांना मी आता दळते आहे। हे अनारशांचे तांदूळ होते, तर यांना मिक्सरमध्येच दळते आहे। सोबतच तिकडे माझे गहूही वाळत आहेत, म्हणजे सोबत सगळी ही तयारी सुरू आहे। तर साधारण वसुबारसच्या 2 दिवसाच्या आधीच्या ह्या क्लिप्स आहेत, जे इथे मी शूट करून ठेवलेले होते आणि ते थोडे इथे मी तुम्हाला दाखवते आहे। तर सुरू करूया मेन व्हिडिओला। म्हणजे आज वसुबारस आहे, वसुबारसचा हा व्लॉग आहे। तर मैत्रिणींनो, माझ्या सिंपल लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। वसुबारसचा सकाळचा दिवस माझा खूप आनंदात सुरू झालेला आहे। दिवाळी आहे आणि माझ्या आनंदाला उधाण नसतं। बरं, शाळा आहे आज, पण मी आज सुट्टी टाकलेली आहे, कारण मला करावायच्या आहेत चकल्या 3 किलोच्या, 3 किलो भाजणीच्या। यासाठी भाजणी मी तयार केलेली होती, ते आधीच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे। आता चकल्यांचं पीठ मळताना मी कडकडीत तेलाचं मोहन घालते आणि त्यामध्ये जे काही तिखट, मीठ, हळद, हिंग आणि ओवा, तीळ यांची भरड करते आणि ते त्या पिठामध्ये कालवते। छानपैकी मोहन देऊन झालेलं आहे। सगळे मसाले याच्यात कालवल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये मी हे पीठ मळते। आज यांचा टिफिन नाही, फक्त नाश्ता दिला आणि ते पाण्याची बॉटल भरून चालले गेले ऑफिसला। त्यांना टिफिन दुपारी पाठवणार आहे असं मी सांगून दिलं, म्हणून आता मी निवांतपणे चकल्या करायला या ठिकाणी सज्ज झालेली आहे। खूप गरम असं हे पीठ आहे, हातांना चटके लागत आहेत, पण हे मळणं म्हणजे हे पीठ पूर्णपणे ते पाणी त्या सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे। आणि ते पाणी पूर्ण त्या पिठाला लागलं। थोड्या वेळ ते पीठ तसंच राहू दिलं। आता मी साध्या पाण्याने हे पीठ मळून घेते आहे चकल्यांचं, भाजणीच्या चकल्यांचं। आता थोडं करून मी ते मळलं, कारण की सगळं एकत्र गोळा मळणं शक्य नसतं, म्हणून छोटे गोळे मी त्याच्या आधीच तयार करून घेतले होते। आता त्याला पूर्णपणे नरम, म्हणजे साच्यामधून ती चकली पडेल अशा पद्धतीने ते मी गोळे छोटे घेऊन मळते आहे। आता असं असतं ना, ह्या चकल्यांचं इतकं छान असतं की एकदा त्याला मळून ठेवलं ना, हे पीठ कडक होणार नाही किंवा मग त्याला किठीही चढणार नाही। त्याला झाकून फक्त तेवढं ठेवायचं। आता साच्यामध्ये मी तेल लावते आहे। अशा प्रकारचा हा स्टीलचा साचा आहे, ज्यामध्ये मी चकल्या आणि शेव बनवते। आता पीठ जे आहे त्याला छानपैकी मळून घेतलेलं आहे। जेवढं ते आपल्याला त्या साच्यामधून दाबता येईल त्या पद्धतीने ते मी मळलेलं आहे आणि साच्यामध्ये मावेल असा पूर्ण गोळा हाताने मी गोल करून त्या साच्यामध्ये ओतलेला आहे। आता साचा बंद करते आहे। या साचाचं खासियत अशी आहे की यामध्ये जास्त एफर्ट्स द्यावे, म्हणजे जास्त दाब द्यावा लागत नाही, फास्ट चकल्या निघतात। आणि बघा चकलीचं पीठ किती छान झालेलं आहे। आता मी या ठिकाणी असं बघते आहे की चकली हाताने उचलता येते का, बघा छानपैकी उचलता येते। असं पद्धतीने मी ते पीठ तयार केलेलं आहे आणि इथंच माझा म्हणजे आनंद द्विगुणित झालेला आहे, म्हणजे अर्धी जी गंमत आहे ती सफल झालेली आहे या ठिकाणी समजतं। आता चकल्या करायला घ्यायच्या आहेत। बरं, एक चकली मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवते आहे किचन ओट्यावर। आता 3 किलोच्या चकल्या आहेत, त्या उभे करणं शक्य नाही, पण पहा किती सुंदर अशी चकली ही पडते आहे, अजिबात न मोडता, अजिबात न तुकडे पडता, आणि तिला कसंही उचला, कसंही सरकवा, नो प्रॉब्लेम। आता खाली मी मस्तपैकी ओढणी पसरून घेतली आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाय धुवून घेतले आणि त्या ओढणीवर ते पाय ठेवून मी असं समजा चकल्या करते आहे। नाईलाज आहे, आजूबाजूने हात पुरत नाही, त्याच्यामुळे असं करते आहे। तर ह्या चकल्या एक बघा कशा पद्धतीने मी हाताने उचलू शकते आहे, म्हणजे यांना आता 1 तासाने जरी तळल्या तरी चालतील, त्यांचे तुकडे अजिबात पडणार नाही, अशा ह्या चकल्या माझ्या होतात। सोबतच स्वयंपाकाची तयारी देखील सुरू आहे। वसुबारस आहे आणि माझा मुलगा जो लहान आहे तो हॉस्टेलवरून आला आहे, त्याची आज फरमाईश आहे की मम्मी वरणबट्टी बनव, त्याच्यामुळे वरणबट्टीचा स्वयंपाक आज होतो आहे। त्याचबरोबर चकल्या तळणंही सुरू आहे। खाली मी बऱ्याचशा चकल्या तयार करून घेतलेल्या आहे। बरंचसं पीठ अजून शिल्लक आहे, म्हणजे जे मळलेलं पीठ आहे ना चकल्यांचं, बरंचसं शिल्लक आहे, अर्धही झालेलं नाही आहे। असं समजा 1/4 पीठ माझं चकल्या करून झालेलं आहे आणि ते मी आता तळायला घेते आहे, कारण सोबत मला स्वयंपाक देखील करायचा आहे। या पद्धतीने हे नियोजन माझं या ठिकाणी चाललेलं आहे। आणि चकल्या या खरपूस तळायच्या असतात, थोड्या जरी त्या कमी तळल्या गेल्या ना त्या लगेच नरम पडतात। आणि आई तिकडे बट्ट्या करतायत, म्हणजे सोबत कुटुंबाचीही मदत आहे। प्रत्येकाच्या हेल्पशिवाय दिवाळी साजरी होऊ शकत नाही। आणि उद्याच्या नाश्त्याची तयारीसुद्धा आजच माझी आहे। मटकी भिजायला टाकली आहे, म्हणजे उद्या मटकीची उसळ होणार आहे नाश्त्याला।
बट्ट्या छानपैकी घडून झालेल्या आहेत, त्या मी वाफेवर ठेवते आहेत. यांना डायरेक्ट उकळत्या पाण्यातही आपल्याला शिजवता येतात, पण वाफेच्या करते आहे आज. कधी कधी पाण्यातही उकळते. पत्ताकोबीची भाजी करायची आहे. आता हा पूर्णपणे तयारी करून आलेला आहे, म्हणजे आंघोळ वगैरे, आणि तो पाहतो आहे मम्मीची लगबग की काय सुरू आहे. स्वयंपाक पण आणि चकल्यांचं कामही सुरू आहे. इथं बट्ट्याही छान शिजून झालेल्या आहेत, वरण माझं शिजून झालेलं आहे. अशी दिवाळीची सगळी लगबग सुरू आहे आणि मला तरी वाटतं सगळ्याच घरांमध्ये ही लगबग सुरू असणार आहे. बघा, बट्ट्या छानपैकी वाफेवरच मी राहू दिलेल्या आहेत. वरण या ठिकाणी फोडणी घातलेली आहे. पत्ताकोबीची भाजी माझी करून झालेली आहे. भात या ठिकाणी शिजायला टाकलेला आहे. तर आणि चकल्या अजून बाकी आहेत करायच्या. हे चकल्यांचं पीठ एवढं शिल्लक आहे अजून. बरं, आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि माझा आणि माझ्या सासूचा उपवास असतो. म्हणजे आम्ही घरातल्या ज्या महिला आहोत ना, ते उपवास करतो आज. आणि हा माझ्या मदतीला धावून आलेला आहे मंदार, की मम्मी चल मी बनवतो चकल्या. आणि तो ताटामध्ये त्या चकल्या बनवतो आहे. आई ज्या आहेत त्या बट्ट्या कापायला बसलेल्या आहेत. आणि याची जी चकली बनवण्याची ट्रिक आहे ना, ती मला खूप आवडली. कारण त्याला गोल 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 करताच येत नव्हतं, तर त्याने एक वेगळी ट्रिक शोधून काढली. म्हणजे मीच त्याला सांगितली की असं कर. त्याने सरळ अशी तो काढतो आहे चकली, म्हणजे चकलीच्या साच्यातून, आणि त्याला गोल 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 अशा पद्धतीने तो वाळतो आहे. बघा, म्हणजे मला म्हणायचं असं आहे की चकलीचं पीठ इतकं सुंदर झालं आहे की ते अजिबात तुटत नाही, मोडत नाही, हाताला चिटकत नाही आहे. आता मंदार चकली करायला बसल्यामुळे फायदा असा झाला की तो चकल्या बनवतो आहे आणि माझ्या तळणंही होत आहे, म्हणजे काम लवकर फत्ते होत आहे. तिकडे मागे तुम्ही बघत शकत असाल की गहू देखील वाळत आहेत लाडूचे. आता हा जो कॉल आहे बघा, या ठिकाणी एक मुलगी दिसत असेल, ही माझी विद्यार्थिनी आहे. असं समजा ती माझी मुलगीच आहे. तिचं नाव कस्तुरी आहे. तिचे व्हिडिओ कॉल बऱ्याच वेळा येतात. मी काय करते आहे, काय नाही करत आहे, ती सगळं पाहते. आणि असं म्हणायचं आहे की खूप जिव्हाळ्याचं नातं हिच्यासोबत निर्माण झालेलं आहे माझं, अगदी सख्या मुलीसारखंच. तीही मला आईच मानते आणि कंटिन्यू आम्ही एकमेकांशी बोलतच राहतो. आता ह्या ठिकाणी माझी सगळी स्वयंपाकाची लगबग आहे आणि तिथे तिचा व्हिडिओ कॉल सुरू आहे. चालतं तिला, मी नाही पण बोलली तिच्याशी तरी चालतं, मला ती काम करताना पाहते. अशी माझी ही कस्तुरी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी मी चकल्या तळत होती त्याच तेलात मी बट्ट्या तळल्या आणि आहूंचा टिफिन पॅक केला. आहूने असं सांगितलं होतं की 1:30 वाजेपर्यंत टिफिन आला तरी चालेल, पण 1 वाजताच टिफिन रेडी आहे. गरमागरम टिफिन आज त्यांचा जात आहे ऑफिसला आणि मला त्याचा आनंदही होत आहे. म्हणजे रोज सकाळमध्ये मी तो स्वयंपाक केलेला असतो आणि तो टिफिन ते नेतात, पण आज गरमागरम टिफिन मी त्यांना पाठवते आहे. हा आनंद काही वेगळाच असतो की नाही. म्हणजे असं आहे की इकडे दिवाळीची तयारी सुरू आहे, चकल्या एवढ्या मोठ्या करणं सुरू आहे आणि छानसा स्वयंपाकही रेडी झालेला आहे. हे सगळं परिवाराच्या मदतीने होतं, म्हणजे आई माझ्या मदतीला आहे, त्याच्यामुळे ते सगळं होत आहे. आता हे जे गहू छानपैकी वाळले आहेत लाडूचे, जे वलवले होते मी पाण्यामध्ये, ते वाळल्यानंतर त्यांना आता चक्कीत मी टाकलेले आहेत दळण्यासाठी. आणि इकडे सोबत चकल्या आणि बट्ट्याही तळणं होत आहे, सोबत साबुदाणाही केल्या. आता साबुदाणे करताना थोडंसं दक्षता घ्यावी लागली. छानपैकी स्वच्छता, हात आणि आजूबाजू स्वच्छ केलं, म्हणजे तिथं काही उष्ट वगैरे खरकट वगैरे लागायला नको, कारण उपवास आहे. मी आणि माझ्या सासूबाईंनी साबुदाणे खाल्ले. बघा चकली, बघा हे बघा, एवढी कुरकुरीत ही चकली झालेली आहे. दरवर्षी म्हणजे जवळजवळ 25 वर्षापासून मी ह्या चकल्या बनवते आहे. आत्ता आला आहे यूट्यूब वगैरे, त्याच्या आधीपासूनच मी ह्या चकल्या बनवते आहे. तर ह्या चकल्या घरात सगळ्यांना आवडतात. असं करता करता बराचसा वेळ गेला, थोडीशी विश्रांती केली 1 तास, आणि मग मी नंतर बाहेर आलेली आहे अंगणात, म्हणजे पोर्चमध्ये, आणि रांगोळी काढते आहे. आज वसुबारस आहे. आता रांगोळीमध्ये माझा काही एवढा हात नाही बरं का, म्हणजे मी काही खूप सुंदर सुबक अशी रांगोळी काढत नाही, पण जेवढी मला काढता येते तेवढी मी काढते. जेवढं शक्य होतं तेवढं मी काढते. छोटीशी रांगोळी काढली, कारण दिवसही साजरी व्हायला पाहिजे की नाही. आज वसुबारस आहे, दिवाळीच्या मोठमोठ्या रांगोळ्या काढतात सगळ्याजणी, अगदी अंगण भरून. मी छोटीशी काढली तरी मला आनंद आहे. नाहीपेक्षा छोटीशी का असे ना, पण रांगोळी मी काढते आणि तेवढाच तो दिवस साजरी होतो. आता वसुबारसची तयारी सुरू झाली आहे, म्हणजे पूजेची. आधी दिवे, म्हणजे पहिला दिवस असतो आणि आज ह्या पंत्या बाहेर आपण लावायच्या असतात. याला किती लावायच्या, 4-5 याचा काही मी काउंट करत नाही. मी 5 पंत्या लावलेल्या आहेत. आणि या ठिकाणी वसुबारसच्या जे पूजेची तयारी आहे किंवा नैवेद्याची तयारी ती करते आहे. आज बाजरीची भाकर करतात, हातसळीची बाजरीची भाकर. आणि या ठिकाणी माझ्या सासूबाई ते लाडूचं पीठ गाळत आहेत, वस्त्रगाळा करत आहेत ते लाडूचं पीठ. ही हातसळीची बाजरी नाही आहे, जसं होतं तसं. सोबतच मी अनारशांचं पीठ देखील तयार केलं आहे. बघा, अनारशांचं ते जे तांदूळ दळले होते ना, त्याचं पीठही मी तयार करून ठेवलं आहे. चकल्या माझ्या तयार करून झालेल्या आहेत ह्या वेळेपर्यंत, संध्याकाळच्या वेळेपर्यंत. 3 किलोच्या चकल्या, लाडूंचं पीठ दळलं जात आहे, अनारशांचं पीठही रेडी झालेलं आहे, रांगोळी काढून झालेलं आहे. 2 वेळचा स्वयंपाक नाही म्हणता येणार, पण दुपारचा स्वयंपाक झाला तर संध्याकाळी फक्त नैवेद्याचा. आणि अशा पद्धतीची रांगोळी बघा. आता नैवेद्य घेऊन, म्हणजे 2 बाजरीच्या पिठाचे दिवे, 2 भाकरी, गूळ, त्याचबरोबर वडे,
उडदाचे वडे जे मी केले नव्हते, ही माझी जी फ्रेंड आहे ना तिने करून आणले, तिने माझ्या ताटात ठेवले. गवारीची भाजी किंवा मग मेथीची भाजी असं घेऊन आम्ही ताटात निघालो. आणि माझ्या मैत्रिणीकडे तिच्या मुलीने खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. तिथे आम्ही सगळ्यांनी आधी फोटो काढले आणि मग गाय शोधत शोधत आम्ही खूप लांबपर्यंत गेलो. अगदी 8:30 वाजले पण सापडली गाय आणि वासरू आम्हाला सापडलं. आणि आम्ही छानपैकी पूजा केली. घरी आलो, पूजा करून तिथे फोटो काढले. आणि एक जो दिवा असतो तो गाईला ओवाळायचा असतो, तिला खाऊ घालायचा असतो, आणि दुसरा दिवा घरी आणून आपल्या मुलांना ओवाळायचा असतो. तर अशा पद्धतीने ही माझी वसुबारस आज साजरी झालेली आहे. माझा उपवास होता दिवसभरचा. घरी आल्यानंतर मी बनवली आहे शेवभाजी आणि आज सगळ्यांसाठी भाकरीच बनवलेली आहे. आज भाकरीचाच दिवस असतो असं म्हणतात. आणि त्यानंतर मी घेत आहे लाडू करायला. हा शुक्रवारचा दिवस आहे. आज मी सुट्टी टाकली होती. उद्या पुन्हा शाळा आहे, म्हणजे शनिवारी धनतेरसच्या दिवशीही शाळा आहे यावर्षी. तर हे जे लाडूचं पीठ आहे, हे जे वस्त्रगाळ केलेलं होतं ना, हे मी जवळजवळ 6 पावशेर ही पिठी घेतलेली आहे. त्यामध्ये मी साधारण 2 वाटी बारीक रवा टाकलेला आहे. आणि त्याचं माप असं आहे की 1 किलो तूप आणि 1 किलो पिठी साखर. अशा पद्धतीने हे लाडू मी करते, दरवर्षी करते. याला खूप जास्त वेळ भाजावं लागतं. थोडं जरी हे कच्चं राहिलं तर तोंडाला तो लाडू चिटकतो. त्याच्यामुळे याला छानपैकी भाजावं लागतं. बराच वेळ झालेला, म्हणजे रात्री 11 वाजलेले आहे आणि त्यावेळेस मी भाजायला घेतलेलं आहे. नाईलाज आहे, कारण की उद्या पुन्हा शाळा आहे, लाडू होणार नाही, म्हणून हे सगळं भाजून वगैरे मी ठेवलं. आता सकाळी 4 वाजता उठलेले आहे. हा शनिवारचा दिवस आहे. सकाळी 4 वाजता मी उठलेले आहे. मला 6 वाजता शाळेसाठी निघायचं आहे, पण त्याआधी मी यात पिठी साखर कालवली. जे पीठ होतं ना त्यात पिठी साखर कालवली. थोडे ड्रायफ्रूट्स काढलेले, त्याला मी मिक्सरमधून काढलं आणि परत ठेवलं मिक्सरमधून. का तर सैल होण्यासाठी. आणि ह्या संध्याकाळी, आता संध्याकाळी धनतेरस होती, तर धनतेरसची ही छोटीशी रांगोळी काढली. धनतेरसची छानपैकी पूजा केली सगळ्या फॅमिलीने. माझे मिस्टर, मी, मुलं, सासू सासरे एवढे फॅमिली मेंबर सध्या आम्ही आहोत. आणि आता माझी बहीण आणि माझे दीर येणार आहेत, त्यांची आम्ही वाट पाहत आहोत. अशा पद्धतीने ही धनतेरसही खूप छान अशी साजरी झालेली आहे. आणि रात्री पुन्हा कस्तुरीचा व्हिडिओ कॉल आला. तिच्याशी छान गप्पा करत करत थोड्या वेळाने मी पुन्हा करायला घेतलेली आहे शेव. ही शेव आहे 1.5 ते 2 किलो पिठाची. अशी माझी ही दिवाळीची तयारी, दिवाळीचा फराळ सुरू आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. लाडू देखील वळून झालेले आहेत. या ठिकाणी मी माझा व्हिडिओ संपवत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, एनर्जेटिक रहा. बाय.